माझ्या हातातून झालेली मोठी चुकी आणि केलेली चुकी लपवीत होतो तर मला वागला एक माणसाने, त्यांनी केला पोलिसांना फोन. पोलिसाही येऊन केली पोतली चेक आणि पोतलीत काय होता चला सगळा सांगतो, ब्लॉक पूर्ण बघा. सकाळी 10 वाजता उठलो आणि गेलो शेतावर माणसं घेतलेली, काम चालू होता. नानाला मी उभा राहिलेलो काय बघवला नाही, मला पण लावला कामाला. मग मिनी पण घेतलं पोटलीत मुठे काय बोलतात त्याला, मुठे तर चिंबोरीला बोलतात, जाऊ दे काय बोलतात कमेंट मध्ये सांगा. आताची 90% पिढीला शेतामधला काही काम नाही माहित भाई. मी पण पहिले जाचू शेतामध्ये, आता नाही जात. आता म्हणजे काम पण केला, फोटो पण काढला, नाही तर तुम्ही बोलते नुसता फोटो काढायला गेलाय. ही बात तुम्हाला पटते का नाही मला सांगा. पोऱ्या जेव्हा पोर बघायला जातो तेव्हा त्यांची घरातली बोलते जागा जमीन आहे का. अरे तुमची पोर जर शेतामध्ये काम करायला उतरवायचीच नाही तर जागा जमीन कला विचारता तुम्ही. नाही तुम्ही इचरा पण एवढा खड्डा पारिस तितपत कला विचारता. आपला पण जरा बागा जाऊ आखून झाकून कसा काय चाललाय. अरे आपला पोऱ्या 10-15 हजारला गॉर्डनला काम करतोय ना, पैशावाला ना बंगल्यावाला पाहिजे, कसा काय चालेल. आता तुम्ही बोलत असतील तू पण एक पोऱ्या आहे, तुला पण लगीन करायचं असेल भाई, तावाचा तावा बघू, ज्याला द्यायची तो देल, नाही तर अशी ढकलून द्या, पण मन नका द्याव. या ज्या दिसतो ना त्या सगळा आपला हे, ढकलून बिकलून नका द्याव. बघा विचार करा. जाऊ द्या आपण बसून बोलू, जेव्हा करायचं असेल तेव्हा. सध्या जो काम दिलाय तोच करू दे. तुम्हाला झाला असेल या पोतलीत काय होता भाई, काही नव्हता. जे मूठ वाहिलेल ना ते अख्खं भरलेल, ते इकडं आलतो हेलपाटाला. हा पोलीस पण येतील थोड्या टायमात, या माणसाने बोलवल्या. यो भातसाड्या इकडं भरलाय, दरवाजे उचकलं तर बरीच घरा वाहून जातील, म्हणून मी 2-4 इटा लावल्या तिथं. घरी आलो, फ्रेश झालो, वरच्यावरती काम होतं, वापस जुगुला घातला. माझ्या जिंदगीमध्ये असं धागदोर गुंतून बसल्यात. मला तर वाटतं अख्खं धाग तोरून टाकायला लागतील, कारण सुटत नाही. मग इकडं आपल्याला वायफायची वायर टाकायची होती, मग थ्रो मारला मी. इकडे दही अंडीची प्रॅक्टिस पण चालू आहे. परलो तर दही अंडी नाही, अंडाच फुटल. समोरच्या बिल्डिंग वर आपल्याला वायर टाकायची होती, ती टाकली. जिगू आपल्याला मदत करायला होता. मग आपला काम झाला ना, आलो घरी आलो. काल फिट बिर्याणी बनवलेली तीच राहिलेली, मग तिच्यात ताव मारून घेतला. भाई काम काय कपत नाही, लगेच फ्रेश झालो. भिवंडीला आपल्याला काम होता, तोच काम करायला चाललोय आता. बघा या निली पिशी मध्ये रास पैसा आहे. तुम्हाला काय वाटतं किती असतील. मग भाऊला गवशीत आपण फर्स्ट टाइम आलतो भाऊला इकडे बँकेत भेटायला. भाऊला भेटलो आणि निली पिशवी देऊन टाकली, बोला अकाउंट मध्ये ट्रान्सफर करून टाक. काम झाला, तिथल्या निघलो. भाऊचा वापस कॉल आला, बोलतो ये वापस काम आहे. थँक्यू. दादा बोलतो जाम भारी व्हिडिओ असतात, आम्ही आवडीने बघतो आणि तुमचा पण स्वभाव जाम भारी आहे. 2 मिनिटं भेटलो पण जाम भारी वाटला आणि अधून मधून येत राहीन तुम्हाला भेटायला. तिथल्या निघलो ना, आपल्याला मोबाईलला डिस्प्ले बसवत होता. मग त्याही सांगितलं पेशंटचे एवढे पैसे होतील. मग आम्ही सांगितलं डन, ऑपरेशन करा. मग ऑपरेशन एकदम सक्सेसफुल झाला. चला मग काम तर झालं. आता निघलो घरी ना, आपल्याला मावशी पण भेटली रस्त्याला, तिला पण घेतली. यो इकडे संसार चाललाय, ज्यांचा लगीन झालंय त्यांना बरोबर कळताय. रस्त्यानं काय मॅटर झालता, तिथलंच पोलीस होतं, तुम्हाला गंडवला, सॉरी. मावशीला पण घरी सोडली. या स्पायडरमॅनचा नेम बरोबर लागलाय का सांगा. तुषारने आपल्या शॉपिंगला आणले, शॉपिंग करतो. चला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. बाय बाय.